मॅच खऱ्या अर्थाने विजय झाले. दुसऱ्या विजयाच्या शोधामध्ये मात्र आता निघाले. इथून मात्र टॉस जिंकलाय तो साई मोटर्स या टीमनं आणि फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला. बॅटिंग साठी इन्व्हाइट केलं. आपण पाहतोय सैतान पिस्टन या टीमला सलामीची जोड झाकली मैदानामध्ये दाखल झाली. स्ट्रायकिंग एंड वरती आपण पाहतोय प्रवीण शेलार आणि नॉन स्ट्रायकिंग वरती नामदेव मार्के. तर गोलंदाजीवरती आपल्याला पाहायला मिळेल P1 चं पहिलं षटक घेऊन आलाय गोलंदाज जीवन भगत. लगातारच्या 2 षटकारांसाठी फटका चांगला विकेट एरिया आहे त्या ठिकाणी 8 ठोकलाय. जीवन भगतच्या विरोधामध्ये प्रवीण शेलारनं पहिला षटकार. इरादे बुलंद केले फलंदाज प्रवीण शेलारनं. जीवन भगतच्या विरोधामध्ये पहिलं आक्रमण स्वीकारलं. पहिल्या चेंडूवरती षटकार आल्या. भव्य स्वागत केले गोलंदाजाचं. कमबॅक करेल का? ऑन साइडला मोठा फटका कन्वर्ट करायचा होता. अंपायर सांगतायत वाईट बॉल आहे. इट्स अ वाईट. लेग स्टंप सोडून जाणारा चेंडू दंडित केलं जात आहे. अव्वंतरची एक्स्ट्राची धाव व्हेरिएशन आणावी लागेल गोलंदाजी मध्ये, ज्याच्यासाठी खऱ्या अर्थाने जाणला जातो हा गोलंदाज. त्याच्याकडे ती क्षमता आहे. ऑन साइडला मोठा फटका कन्वर्ट करायचा होता. बॅट आणि बॉलचं व्यवस्थित आपण पाहतोय कनेक्शन आपल्याला पाहायला मिळत नाहीये. संपर्क आणि तिथून पाहायला गेले तर एक सिंगल धाव आली आहे. धावसंख्या जाऊन पोहोचली सिंगलच्या साह्याने 8 वरती. अमर धुले यांच्याकडून सलग 2 षटकार आले नामदेव मार्केंच्या बॅट मधून. तर 200 रुपयाचं कॅश प्राइस म्हणजे प्रति षटकार 100 रुपये. ऑन साइडला फटका कन्वर्ट करायचा होता. बॅट आणि बॉलचा संपर्क नाहीये. चेंडू पर्यंत पोहोचणं गरजेचं होतं. इथून पाहतो आपण डॉट बॉल आला. पारितोषिक नामदेव मार्के यांच्यासाठी लागला गेला आणि त्यांच्या विरोधामध्ये जीवन भगतनं अगदी वेगानं चेंडू फेकला आणि इथून पाहतो आपण डॉट बॉल आला. ती छोटी मुलगी बघा ग्राउंड मधून आले. चेंडू वगैरे लागेल. चांगल्या खऱ्या अर्थानं चांगली फिल्डिंग पाठीमागे. थोडस लेझी जरूर पाहायला मिळालं परंतु चांगलं स्टॉप केलं चेंडूला. पहिल्या चेंडूवरती षटकार आला. त्यानंतर मात्र चांगली गोलंदाजी ते वगळता आतापर्यंत राहिली आहे जीवन भगतची. 9 धावा धाव फलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. पहिलं षटक चालू आहे प्रगतीपथावरती P1 चं. प्रवीण शेलार ऑन स्ट्राइक आपल्याला पाहायला मिळेल, ज्याने पहिल्या चेंडूवरती षटकार आणला टीम साठी. अगदी शांत वातावरणामध्ये अगदी पाहायला मिळते आपल्याला मार्केवाडी प्रीमियर लीग 2024 चं पर्व पहिलं. कमी गतीनं फसवा चेंडू इथे मात्र फसवलाय फलंदाज. इथे मात्र बाद होतोय. अगदी शॉर्ट फाईन लेग मध्ये त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहेत तैनात. पकडली झेल. पहिला हादरा टीम सैतान पिस्टन 11 टीमला.
खेळाडू आहे, तिसऱ्या क्रमांकावरती मैदानामध्ये गेलाय. हे मार्केवाडी टीमचं भविष्य आहे. फटका चांगला आहे. आउटफील्डने थोडीशी साथ दिली नाहीये. आउटफील्ड थोडीशी खराब पाहायला मिळते. एक सिंगल डाव इथे आपल्याला पाहायला मिळेल. आउटफील्ड मध्ये चेंडू जर काढला नसता ना तर हा चेंडू सरळ बाउंड्री लाईनच्या बाहेर जाऊन विसावला असता. चांगला फटका, गॅप सिलेक्शन फार चांगलं या चिमुरड्या खेळाडूचं आपल्याला पाहायला मिळतंय. अगदी पाहायला गेलं तर 10 धावा फलकावरती. चौदा वर्षाचा हा खेळाडू, मूर्ती लहान पण कीर्ती महान असा हा खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 10 ही धावसंख्या आपल्याला धावफलकावरती पाहायला मिळेल. एक विकेट इथून मात्र गमावली आहे टीम सैतान पिस्टन 11 या टीमनं. आता क्रिकेट मधील देखील आपण पाहतो ना की जास्त प्रमाणामध्ये बैलप्रेमी आपल्याला पाहायला मिळतात. आता मॅन ऑफ द सिरीज साठी आपण पाहतो मोठा फटका कन्वर्ट करायचा होता, परंतु अगदी पायावरती चेंडू आदळला. अंपायर सांगतायत इट्स आउट. लंब पकडला अगदी मधोमध. चौथ्या क्रमांकाचा फलंदाज मैदानामध्ये दाखल होताना आपल्याला निश्चितच पाहायला मिळेल बंटी माली. संपूर्ण जबाबदारी खऱ्या अर्थानं आता आपल्याला पाहायला मिळते ना की नामदेव मार्के यांच्यावरती या संपूर्ण टीमची. इथे लोवर फुल टॉस, वाईड इज लॉंग ऑन, सीमारेषेच्या पलीकडे बंटी मालीच्या बॅट मधून आलाय हा षटकार. तब्बल आता 16 वरती. पहिल्या षटकामध्ये धावा आल्या होत्या फक्त 10. दुसऱ्या षटकाच्या पहिल्या चेंडूवरती विकेट आली राज भगतची. त्यानंतर मात्र मैदानामध्ये दाखल झाला बंटी माली आणि त्याच्या पाठ मधून आला हा धमाका, बिग हिट षटकार. युवराज, विचार करावा लागेल आता युवराजला देखील. व्हाईट बॉल. अंपायर सांगतात वन बाउन्स दंडित देखील करण्यात आलाय. तुम्ही आता नेक्स्ट बॉल अशा प्रकारचा जर का टाकला अतिरिक्त उचलीचा तर अंपायर नो देखील घोषित करतील. ऑन केलं खऱ्या अर्थानं आता गोलंदाजाला. एक धाव एक्स्ट्राची धाव फलकामध्ये ऍड केली जाते. 17 धावा धाव फलकावरती. आणि इथे पाहताय फलंदाज झालाय बाद.
धावसंख्या आपण पाहताय 17च्या घरामध्ये आपल्याला पाहायला मिळते. एक षटकार लगावल्यानंतर जो मोठा फटका मारण्याचा मोह आहे तो आवडता आला नाहीये आणि त्या मोहामध्ये पडून आपण पाहतो आपली विकेट गमावली. नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल झालाय 5व्या क्रमांकावरती महेश मार्के. त्यांनी देखील आल्या आल्या केलाय कडवा प्रहार. चेंडू चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. येतोय षटकार. धुले यांच्याकडून 2 षटकारांसाठी 200 तर आमचे ऑफिशियल पंच डीके सर यांच्याकडून लगातार 3 षटकारांसाठी 500 रुपयाचे कॅश प्राइज असेल. नवीन चांगला चेंडू यावेळी अगदी पडल्यानंतर थोडंसं खाली राहिला. थोडीशी लाईन आखून ठेवली, थोडीशी मागे ठेवली आणि त्यानंतर हा चेंडू डिलिव्हर केला. अगदी 23 धावा धावफलकावरती. आधीचा चेंडू अगदी समोर टाकला होता, रेंज मध्ये होता फलंदाजाच्या. हा चेंडू थोडासा मागे टाकला. पुनश्च एकदा चांगला चेंडू, पुनश्च एकदा डॉट बॉल. प्रत्येक फलंदाज येतोय मोठे फटके बिग हिट करतो, परंतु डॉट बॉल देखील तेवढेच खेळले जात आहेत. धावसंख्या आपण पाहतोय 2 षटकाच्या समाप्तीनंतर 23 धावा. अजूनही 3 षटकांचा खेळ बाकी आहे. जास्तीत जास्त स्ट्राईक हवी आहे नामदेव मार्के यांना. जर चांगली टोटल चांगली धावसंख्या जर उभारायची असेल ना, तर नामदेव मार्के यांची विकेट आणि नामदेव मार्केंच्या बॅटमधून रन्स येणं खूप गरजेचं आहे. टीमचा कॅप्टन आपण पाहतोय नामदेव मार्के प्रतिनिधित्व करतायत टीमचं. दुसरीकडे आपण पाहतोय जीवन भगत जो साई मोटर्स 11 या टीमचं प्रतिनिधित्व करतोय. दुसरीकडे सैतान पिस्टन या टीमचे प्रतिनिधित्व करतात नामदेव मार्के. दोघंही आपण पाहतोय त्याच कॅलिबरचे खेळाडू आपल्याला एकमेकांच्या समोर खेळ करताना पाहायला मिळतात. दोघांमधील हा संघर्ष आपल्याला निश्चितच पाहायला मिळतोय. या संघर्षामध्ये कोणता खेळाडू मात्र बाजी मारेल हे पाहायचं आहे. तिथे जीवन बघत आलाय, त्याच्यावरती आक्रमण करण्याचा प्रयत्न. लकी आहे, चेंडू खाली कंप्लीट झाली झेल आणि पप्पाची कॅच पकडली मुलाने. पप्पाला दाखवला अगदी बाहेरचा रस्ता.
जी झेल पकडली आता लकीनं त्याच्यासाठी डीके यांच्याकडून 100 रुपयाचं कॅश प्राइज निर्णायक झेल होती खऱ्या अर्थाने त्या ठिकाणी आपण पाहतोय मोठे मोठे क्षेत्ररक्षक अशा वेळी चुका करताना आपल्याला पाहायला मिळतात परंतु हा छोटा क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहे आणि मी तर म्हणेन या प्रीमियर लीग मध्ये ना मार्केवाडी टीम कडून जे युवा जे नव टॅलेंट आहे मार्केवाडी टीमचं त्यांचा खेळ अगदी अप्रतिम राहिला आणि तेच लकीच्या बाबतीत देखील आपल्याला पाहायला मिळालं त्यानं मात्र अगदी आपल्या वडिलांचा झेल पकडला खेळाडूंवरती मैदानावरती दाखवलं अगदी पप्पा आणि मुलाचं नातं ते घरी परंतु हे क्रिकेट आहे आणि त्याने क्रिकेट मैदानावरती दाखवलं हा व्हाईट बॉल व्हाईट बॉल आलाय व्हाईट बॉल न धावसंख्या जाऊन पोहोचली 24 वरती इथे स्वतःच्या फॉलोथ्रो मध्ये कॅच कॅरी केली आहे फलंदाज झालाय बाद मैदानामध्ये गेला बॅटिंग साठी थोडीशी आता पडझड आपल्याला निश्चितच पाहायला मिळते या ठिकाणी सैतान पिस्टन 11 या टीमची आणखीन एक अवांतर चेंडू व्हाईट बॉल लेग साइड जी आउटसाइड द लेग स्टंप जीवन भगत चांगली गोलंदाजी साकारतोय आणखीन एक चांगला चेंडू उचली घेणारा चेंडू अगदी आपण पाहतोय गुडलेन स्पॉट वरती चेंडूची पिचिंग झाली त्यानंतर चेंडूने अतिरिक्त उचली घेतली आणि डॉट बॉल हे डोकंदुखी धरली आहे खऱ्या अर्थानं सैतान पिस्टन 11 टीम साठी भरपूर सारे डॉट आपण बॉल पाहतोय या ठिकाणी आणखीन एक डॉट बॉल आणखीन एक डॉट बॉल पाहायला मिळतोय आणि या डॉट बॉलने धावसंख्या तिथेच स्थिरावली 24 वरती जीवनचं हे दुसरं षटक आहे आणि या दुसऱ्या षटकामध्ये देखील कमालीची कामगिरी करतोय कारण जी महत्वाची विकेट होती ना नामदेव मार्केलची ती मात्र त्याने मिळवली कमी गतीनं चेंज ऑफ पेस गतीमध्ये परिवर्तन बॅक ऑफ द हँड अगदी आला त्या ऍक्शन मध्ये हा कमी गतीचा चेंडू टाकला फलंदाजाला समजला देखील नाहीये आणखीन एक डॉट बॉल आणखीन एक व्हाईट बॉल आणखीन एक व्हाईट बॉल डॉट बॉल जरूर येतात परंतु त्याच्यानंतर आपण व्हाईट बॉल देखील पाहतोय म्हणजे थोडासा रिलीज कमी करणारा चेंडू देखील आपल्याला नेक्स्ट पाहायला मिळतोय डॉट बॉल नंतर एक सिंगल अतिरिक्त आल्यानंतर थोडंसं रिलीज कमी होतोय ते म्हणजे बॅटिंग करणाऱ्या टीमचं कारण की धावसंख्या जर पाहायला गेलं तर हलती राहते धावा कशाही होत आता सैतान पिस्टन 11 टीमला धावांची गरज आहे आणि त्या धावांची जमवाजमव करत असताना गोलंदाज त्यांना खऱ्या अर्थाने साथ देतो आणखीन एक व्हाईट बॉल एक्स्ट्राची धाव फलकामध्ये ऍड केली जाईल 26 धाव फलकावरती सैतान पिस्टन 11 टीमची गोलंदाजी देखील तेवढीच ताकदवर आहे त्यांच्या समोर तुम्हाला कमीत कमी धावसंख्येवरती रोखावं लागेल त्यांना हे चेंडू खऱ्या अर्थाने टाकणं गरजेचं आहे इथे षटक क्रमांक तिसरं देखील समाप्त झालं 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती तब्बल 26 वरती अजूनही 12 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि पुढच्या सत्रामध्ये आमच्या समालोचन कक्षामध्ये जोडले जातील आमचे प्रवीण सर
की मार्केवाडी संघाचा एक रायझिंग स्टार राईट हँड गोलंदाजी करतोय, तो स्ट्राईकला खेळतोय महेश मार्के. सुरेख गोलंदाजी लकी याची, अतिशय सुरेख चेंडू शॉर्ट लेगच्या बाजूला आणि फील्ड मिस झालेली आहे. सुरेख गोलंदाजी करतोय लकी, पण क्षेत्ररक्षक तेवढी साथ देत नाहीये लकीला. अतिशय सुरेख पद्धतीने शॉर्ट लेग साइडला हा चेंडू टोलवला होता रमेश आणि महेश. लकी याचा दुसरा चेंडू महेश साठी राईट हँड गोलंदाज लकी वारगे. सुरेख चेंडू अगदी ताकदीचा वापर करून इथं युवराज वारगे याच्या हातामध्ये गेलेला आहे. सुरेख शानदार थ्रो केलेला आहे उमेशच्या हातामध्ये. एक रन या 29 रन धावफलकावर लागले आहेत. तर आता स्ट्राईकला आहे पियुष शिंड्या. मागील मॅच मध्ये 5 चेंडू निर्धाव टाकलेला लकी पुन्हा एकदा गोलंदाजी मार्क वरती. सुरेख पद्धतीचा चेंडू अतिशय शांत संयमी असा चेंडू टाकून त्यांनी बीट केलेला आहे पियुष याला. बघता बघता 3 चेंडूंचा खेळ येथे समाप्त झालेला आहे. धाव पालकावर धावा लागतात त्या 29. क्षेत्ररक्षण व्यूहरचना उमेश आणि कॅप्टन या दोघांच्या मार्फत होत आहे. लकीचा चौथा चेंडू राईट हँड गोलंदाज अतिशय शांत पद्धतीने गोलंदाजी करतोय. तितक्याच सुरेख पद्धतीने क्षेत्ररक्षण त्याला साथ देतोय. लकी याचा 5वा चेंडू पियुषासाठी. सुरेख पद्धतीने चढवला चेंडू लकी याचा 1 बाउंस सीमार ऑफ द पार 4 रन. डीजे मास्टर लाईक चार चेंडूच्या नंतर लकी याला एक चौकार पियुषाने टोलवलाय. आता सूर गवसलाय पियुष याला लकीचा 5वा चेंडू गुडलँड स्पॉट वर रनआउट ची. मला सगळं विकेट सॅक्रिफाइस केले पियुष याची. या ओव्हरचा शेवटचा चेंडू लकी याचा राईट हँड गोलंदाज लकी स्ट्राईक लाईन महेश. मिस टाइम स्ट्रोक उमेश चेंडू खाली बघता बघता पोचला आणि हा पकडला चेंडू महेश झालेला आहे बाद. असा गोलंदाज साई मोटर्सचा लकी मार्गे. चार ओव्हर संपून झालेले आहेत. आता धाव पालकावर धावा लागल्या तर 33. शेवटची ओव्हर घेऊन आला तो निलेश भगत लेफ्ट हँड बल्लेबाज आणि जीवन भगत कर्णधार इथे आपल्या संघाची व्यूहरचना आखण्यामध्ये कितपत यश प्राप्त करतोय ते बघूया. स्ट्राईकला आमचे सर्वात घातक विस्फोटक ज्याच्या नावावरती अनेक विक्रम आहेत असा मंगेश दादा शेळके स्ट्राईक करतोय आणि निलेश लेफ्ट हँड गोलंदाजीच्या भूमिकेवरती
सुरेख चेंडू शॉटच्या कडून कटावलेला चेंडू लाकी मार्गे चेंडू आले आणि ते एक धावावर दिसला एक धाव येते धाव धाव चित आदित्य म्हात्रे स्ट्राइकला निलेश गोलंदाजी मार करते सुरेख चेंडू शॉट अँड पुल करण्यात युवराज वारकेच्या हातात गेला चेंडू धावता धावता एक धाव पूर्ण केलेली आहे मंगेश दादा स्ट्राइकला आलेला आहे बघूया तिसरा चेंडू मंगेश दादा फेस करणार निलेश याचा षटकार चौकार की अजून काय तिसरा चेंडू निलेश याचा मंगेश दादासाठी एक्सीलेंट शॉट अँड मिस फाईल चौकार नशिबाचा इथे मंगेश दादाच्या हाताने मिळाला आहे मंगेश दादा तुम्हाला कर्णधार सांगतात का शॉट बॉल आहे त्याला फुल केला आणि सिक्सर मारा तर नशिबाचा चौकार तुम्ही इथे मिळवलेला आहे निलेश चेंडूला तडवण्यात मंगेश शालके यशस्वी झालेला आहे बघता बघता 2 धावा पूर्ण 47 धाव संख्या झालेली 47 प्रत्येक संघामध्ये तारणार असतो ना या संघाचा तारणार म्हणून मंगेश शालके यांच्याकडे बघितलं जातं कधी प्रॅक्टिस मध्ये नसलेला हा फलंदाज कधी पण जेव्हा मैदानात जातो त्या मोठमोठे फटके मारण्यामध्ये तो अतिशय यशस्वी होतो असा मंगेश शालके सैतान बैलाचे मालक संदेश म्युझिक प्रोडक्शनचे सर्व संदेश शालके यांच्याकडून 2 षटकार मारले तर 2000 रुपयाचे बक्षीस मंगेश शालकेसाठी सुरेख चेंडू आणि मंगेश दादा हे बीट झालेले या चेंडूवर त्यांनी 5 धावा 5 ओव्हरचा खेळ इथे समाप्त झाले धाव फलकावर धावा लागल्या त्या 47 हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए। हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए। हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए। हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए। हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए। हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए। हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें
और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए। हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए। हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए। हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए। हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए। हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए। हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए। हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए। हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए। हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए। हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए। हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए। हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए। हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए। हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए। हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए। हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए। हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए। हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए। स्वप्नील मार्के याचा आहे मित्रांनो, तुम्हाला मी सांगू इच्छितो, ज्या दिवशी आपल्या या प्रीमियर लीग अनाउन्स केल्या त्या दिवसापासून सर्वात जास्त फॉलो कोणत्या पोरांनी इथे घेतला असेल तर स्वप्नील मार्के हा एकमेव असा आहे की ज्यांनी ही प्रीमियर लीग यशस्वी होण्यामागे एक 60 ते 70% योगदान एकमेव पोराचा आहे। कारण इथे सर्व आपल्या कामामध्ये व्यस्त असतात, तो सुद्धा काम करून आपल्या टीम साठी आपल्या गावासाठी स्वतःचं योगदान देतो। सकाळी 7 वाजल्यापासून कोणतं काम त्याच्यावरती टाकलं तो पूर्ण करण्यामध्ये तो यशस्वी होत होता। आज सुद्धा ट्रॅक टी शर्ट काही पण असो, सकाळी 6 वाजता उठून ट्रॅक आणण्यासाठी टी शर्ट आणण्यासाठी तो इथून आपलं गाव सोडून गेला होता। सर्वांना मी एक अनुरोध देतो की त्याच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ स्वप्नील मार्केसाठी। अंपायर 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 चला, कोणीतरी चला। संदीप मार्के नाऱ्या आलाय, नाऱ्या नाही, विशाल आस्तिक माले आमचे सर्व त्याला प्रेमाने नाऱ्या बोलतात। असा आमचा अतिशय धडधाकट नाऱ्या अंपायरची भूमिका सापड। अरे अस्तिक काय झालं, टोपी शेलके ब्रदर्स चला स्पीडअप करा थोडा। उर्वरित अजून 4 मॅच खेळायचे आपल्याला। चला गोलंदाजी मार्कवर आलेला आहे तो कर्जत तालुक्याचा अतिशय धडधाकट आणि घातक गोलंदाज नामदेव मार्के। तर स्ट्राइकला आहे उमेश, अतिशय फॉर्म मध्ये असलेला उमेश राईट हँड गोलंदाज नामदेव मार्के। 4-5 पावलांचा रनअप घेऊन गोलंदाजी स्टान्सवर सुरेख हा ब्लॉक बॉल पद्धतीचा चेंडू
काही समजता आलं नाही उमेश याला आणि त्रिफलाचीत बाद झालेला आहे तो उमेश मार्गे. चेंडू जीवाच्या बॅट मधून नामदेव मार्गाला अतिशय एक्स्ट्रा करायला खेळलेला षटकार तुम्ही पाहायला होता. पहिल्या चेंडूवरती नामदेव मार्गाने विकेट घेतली तर दुसऱ्या चेंडूवरती मिड ऑफ ला अतिशय दिमागदार षटकार नामदेव मार्गेला जीवन याने दाखवलेला आहे. तिसरा चेंडू नामदेव मार्गेचा गोलंदाजी स्ट्राईकवर नामदेव मार्गे अतिशय घातक मार्कवडी संघाचा जीवन. काय झालं बघता बघता घुटना टेक तमाशा देख आर पार सीमा पार षटकार नामदेव मार्गेला बॅक टू बॅक दुसरा षटकार जीवन याच्या बॅट मधून. डीजे मास्टर बघूया चौथा चेंडू नामदेव मार्गाचा जीवनला अतिशय दोन चेंडू दोन बॅक टू बॅक दोन षटकार जीवनच्या माध्यमातून एक मिड ऑफ ला डोलवला एक एक्स्ट्रा शॉट लेगला जीवनच्या माध्यमातून हा षटकार डोलवला. क्षेत्ररक्षक व्यूहरचना नामदेव मार्गाच्या माध्यमातून होते आहे. जीवन जिवंत ठेवतोय असं तर दोन चेंडूवरती दिसून येत आहे. तिसरा चेंडू अतिशय जबरदस्त गुडलेग स्पॉट वरून हलकीशी उसळी घेऊन बंटी माली आवा याच्या हातामध्ये जाऊन विसावला पण त्याला तो गॅदर करता आला नाही. त्याने दुसऱ्या टप्प्यावरती तो गॅदर केलेला आहे. बिंजोड नामदेव मार्गाचा पाचवा चेंडू. व्हॉट अ शॉट व्हॉट अ शॉट कुठेतरी विराट कोहलीची तर या शॉट वरती आठवण करून देतोय जीवन. कारण हा कव्हर ड्राईव्हच्या दिशेने ठेवलेला चौकार अतिशय जमिनी लगत गरगळत उसल्या घेत सीमारेषेच्या पारती पोहोचलेला हा चौकार. अतिशय सुरेख चेंडू पडला होता नामदेव मार्गाला. थोडीशी आतमध्ये जर आला असता तर नक्कीच फर्निचर बिघडून ठेवलं असतं जीवनचं. जीवन आहे म्हणून आहे असे पाठीराखे म्हणतात. व्हॉट शॉट व्हॉट अ शॉट व्हॉट अ शॉट जीवन याचा हेलिकॉप्टर उडून दिलाय फेकून दिलाय. कुठेतरी रायगड टेनिस मधला अक्षय पवार याची आठवण करून देणारा हा षटकार. कुठेतरी हा मागणा ठरलाय. अतिशय स्ट्राईक गोलंदाज आणि त्या गोलंदाजीवरती प्रहार करण्यामध्ये जीवन आणि युवराज मार्गे यशस्वी झालेले आहेत. गोलंदाजीवरती आलेला आहे महेश मार्गे. स्ट्राईकला खेळतोय युवराज आणि नॉन स्ट्राईकला आहे अतिशय घातक विस्फोटक जीवन.
कुठेतरी प्रवीण शेलार त्याला हात मिळवतो, पण मित्रा हात मिळवली तर जादू होऊ शकते, म्हणून काही करू नकोस, हात वगैरे सध्या मिळू नको, कारण मॅच जिंकल्यानंतर काही पण होऊ शकतो. म्हणून तुला सांगतो हात कोणाला मिळवायचा नाही, सध्या तू गेम मध्ये आहेस. कारण प्रीमियर लीग म्हटलं तर एन्जॉयमेंट आलीच पाहिजे. बंटी माली येतोय, त्याला चालतोय का नाही, चालता चालता तो आता धावतोय का चालतोय हेच कळत नाहीये. स्ट्राईकला युवराज मार्के, महेश गोलंदाजी मार्कर, वाह एक्सिलेंट एक्सिलेंट, अतिशय सुरेख चेंडू, गुडलँड स्पॉट वरून रूटून अतिशय कानाला चाटून जाणारा चेंडू. युवराज मार्के कुठेतरी अपयशी ठरतोय या चेंडू. बाहेरून माझ्या मामाचा पोरगा अशी पोरं बोलतात, पण काय करणार, मामाचा पोरगाच येतो. दुसरा चेंडू महेशाचा, सुरेख सुरेख गोलंदाजी, अतिशय सुरेख गोलंदाजी. आणि येथे नामदेव मार्केनी थ्रो करून इथे मिस थ्रो झालेला आहे, आणि इथे चिकी सिंगल करण्यामध्ये यशस्वी झाला आहे तो जीवन. सुरेख गोलंदाजी करतोय तो महेश मार्के. तिसरा चेंडू, धाव फलकावर धावा लागल्या त्या 24. दोन तीन पावलांचा रनअप घेऊन अतिशय सुरेख गोलंदाजी करतोय. पंचांचा निर्णय वाईट. नामदेव मार्के आपल्या संघाची व्यूहरचना आखतोय. 25 चिकी सिंगल चोरण्यामध्ये जीवन यशस्वी झाला. ती चिकी सिंगल इथे नमूद केली नव्हती. सबमरीन डिलिव्हरी, आणि त्या डिलिव्हरीला हेलिकॉप्टर लँड केलेला आहे तो सीमारेषेच्या बाहेर 6 धावांसाठी. वैयक्तिक धावसंख्या जीवन याची 28. मागील मॅचचा तो मॅन ऑफ द मॅच, या सुद्धा मॅन ऑफ द मॅचच्या रेस मध्ये जीवन. मागील मॅचची अतिशय सुंदर ओव्हर टाकली होती महेशाने, आता अतिशय घातक ठरतोय. उडवली प्रवीण शेलार, घेणार का घेतली, आणि येथे तो आता चेंडू हा आपटत होता, पण आता तो चेंडूला किस करतोय. धावांची आवश्यकता आहे. 31 धावा लागलेल्या आहेत. लकी मार्केस चाललेला आहे. कातिल अदा, बाप वर्सेस बेटा. जीवन आपल्या खांद्यावरती जबाबदारी ठेवून तंबूच्या आश्रमामध्ये परतला आहे. उर्वरित 20 चेंडू आणि 17 धावांची गरज. सबमरीन डिलिव्हरी, काहीसा लकी याला बीट करण्यात महेश यशस्वी झाला आहे. ज्या तालमीतनं लकी आलाय त्या तालमीचा गुरु मागेच आहे. सुरेख लकी मार्के याचा सुरेख चेंडू. मी कोणत्या तालमीत आलाय हे सिद्ध करण्यामध्ये यशस्वी होत आहे लकी मार्के. अतिशय घातक युवा अंडर 15 चा खेळाडू मार्केवाडी संघाचा, आणि 6 धावांसाठी टोटलला षटकार. टॅग ब्रदर्स कर्जत यांच्याकडून लकी मार्केसाठी 1 वर्षासाठी केस फ्री आहे.
करतो सोमनाथ, ये जरा इकडे. बघा लकी मार्के युट्यूब वरती तुमचा चाहता लक्ष्मण कामरी यांच्याकडून तुम्हाला 100 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. का मी 100 रुपयाचा हकदार आहे. हा प्रत्येक मॅच मध्ये 100-200 कमवतोय. उद्या परवा कोरोना पार्टी चायनीजची नक्की भेटणार आहे. नामदेव मार्केचा पुढील चेंडू आणि 18 चेंडू आणि 10 धावांची गरज. प्रवीण शेलार आवायाला तिकडून हाकलून फेकून दिल्या म्हटलं असं वाटतंय. सीमा रेषेच्या वरती चाललेला आहे. आमचे बंटी काका आहेत ते घरी कोण मॅच बघते माहित नाही. सुरेख चेंडू युवराज मार्के याचा वन बाउंस. काय अंपायर बघा तिकडे काय षटकार चौकार बंटी गेलेला आहे. तेवढंच काम करू शकतात त्यांनी सांगतात चौकार. साई मोटर्स बघता विजयाच्या दिशेने वाटचाल करतायत. 17 चेंडू आणि 6 धावांची गरज. सुरेख नामदेव मार्केचा ब्लॉक बॉलचा चेंडू युवराज मार्के तटवण्यामध्ये यशस्वी होत आहे आणि बंटी काका यांच्याकडे तो चेंडू गेलेला आहे. आता काका बोलायलाच लागतं कारण घरी कोणीतरी मॅच बघतंय असं मला थोडी बातमी लागलेली आहे. चेहऱ्यावरती स्माइल दिसते इथून. ओके हो लकी शॉट आउट पुल करण्याच्या नादामध्ये आपली विकेट गमावलेली आहे. राहुल मार्के असा फलंदाज मित्रांनो जो एकेकाळी षटकार चौकार मारण्यामध्ये अपयशी ठरायचा पण आता तो यशस्वी ठरल असं कमेंट त्यांना वाटतंय म्हणून त्याला संघ मालकांनी पाठवलेला आहे. सहा धावांची आवश्यकता आहे साई मोटर्स या संघाला. स्ट्राइकला राहुल जोगडियाची आठवण करून देणार का. हो अतिशय सुरेख चेंडू अतिशय सुरेख. काहीसा राहुल याला समजला नाहीये. वाईट 4 धावांची आवश्यकता. राहुल मार्के यांनी जर षटकार मारला तर महेश मार्के यांच्याकडून 100 रुपये. हो नामदेव मार्केला षटकार मारणं हे भल्यांचं काम नाहीये. मिसफील्ड. प्रवीण नावाची मुलं अतिशय हुशार असतात पण या संघामध्ये 2 प्रवीण आहेत, प्रवीण शेलके आणि प्रवीण शेलार. कधी खेळतात कधी नाही खेळत तरी पण संघात इन मध्ये खेळतात. 12 चेंडू आणि 3 धावांची आवश्यकता आहे साई मोटर्स याला. संदेश शेलके गोलंदाजी मार्क वरती नाहीये. हातवारे करते म्हणजे नाहीच असणार आहे. अंपायर स्पीडअप करा जरा. स्पीडअप करा. पियुष चिंट्या मित्रांनो हा गोलंदाज युवा मार्केवाडीचा रायझिंग स्टार होणार हे नक्कीच आहे. लकी झाला चिंट्या झाला अजून बरीचशी अशी लहान पोरं आहेत. यज्ञेश झाला निलेश झाला योग झाला हर्षद तुले झाला आदित्य म्हात्रे झाला.
22ची धाव. पूरब शेलकेला थोडं जास्तच आवाज जाते आता. 11 चेंडू आणि 2 धावांची गरज. पिवड्या चिंट्या चिव 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 आणि हा असती 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 पडशील धडशील पडशील लागेल पडेल आणि 2 धावा पूर्ण. साई मोटर्स इथे विजय झालेला आहे. साई मोटर्स आजच्या संघाचे 2 सामने जिंकून पुढच्या सामन्याची तयारी करत आहे. टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए. हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए.